तर आता इथे आवडलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे वेस्ट साईडला आणि आता थोडा पाऊस थांबलेला होता बघू शकता. पण आता जेव्हा आम्ही निघतो तेव्हाच पाणी येत, पाऊस येतो. पण तरी रेनकोट वगैरे घेऊन घेतलेले आहे. चालू वेस्ट साईडच्या पार्किंग मध्ये एवढी सेल चालू होतं, गाडी लावायला लागत नाही. आता इथे लावतोय पार्किंग मध्ये त्यांच्या बेसमेंटचा. हा छान वाटतोय मला. 499 699चा बघू शकता इथे. वा 699ला असं ब्रेड खायला त्याला ऑफर आहे. छान बास्केट घेतलेलं ते तुम्हाला दाखवते नंतर. पण आज काय घेतलं मी तुम्हाला दाखवते. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉग आणि परिधूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता वाजले 8 आणि आज उशिरा उठली. मुलांना सुट्टी आज हेवी रेनफॉलमुळे. आणि वैभव हॉस्पिटलला जाणार तर त्यांच्यासाठी टिफिन करते. तर आज मी 2 राजभाज्या करणार आहे. तर म्हणजे ते हॉस्पिटल जाणार आहे आणि संध्याकाळी रिटर्न येणार आहे. तर म्हटलं चला डबा करू. तर काय करायचं, तर मी 2 रानभाज्या, माझा तो उपवास आहे पण मी 2 थोड्या थोड्या रानभाज्या करणार आहे तर मी पहिली इथं करणार आहे कुरडू. बघू शकता ही आहे कुरडू. तर ही ना आम्ही गेलो होतो चांभारलेणीकडे फिरायला. तिथे नदी आहे, तिथे साईडला खूप उगलेली होती, तिथून तोडून आणली होती. तर माझ्या सासूबाईंना माहिती आहे भाज्यांची, तर मग ही आम्ही आणली तोडून. तर आता त्या परत आम्ही एक दिवस जाऊ ना तेव्हा तोडू, त्यावेळेस मला माझ्या सासूबाई दाखवेलच मी. तर बघू शकता अशी कुरडू असते. नुसते वरची वरची तोडून आणले आणि भरपूर आणले. काल पण केली होती आणि आज करते टिफिन मी. तुरीचं वरण. आणि इथे एक नवीन रानभाजी आहे, ही जास्त कोण भेटत नाही, एकदम ऍस्पॅगरस सारखी दिसते. तरी ही ना वैभवच्या हॉस्पिटलमध्ये एका कर्मचारी होते ना त्र्यंबकडचे राहणारी, त्यांनी दिली होती. दाखवते कशी आहे. तो बघू शकता अशी आहे. जसं ऍस्पॅगरस कसं दिसतं तसंच आहे, बघू शकता. तर ही आहे एक रानभाजी, तर त्यांनी दिली होती. तर ही वेल सारखीच आहे, वेल्स आहे ना पुढचे तेच तोडलेले आहेत. म्हटलं सगळं दाखवते तुम्हाला. तर याची पण चाईची भाजी करतो ना आपण, चाईच्या वेलाची सेम तशीच करायची. कापून कापून थोडी बॉईल करून घेणार, नंतर मग लसूण मिरची जिऱ्याची फोडणी देणार. आपली भाजी रेडी होते, एकदम सिंपल करायची असते. तर आता पटापट चिरून घेते. पहिल्यांदा तर वरण ठेवून येते मी आणि मग भाज्या करणार. चहा करायचा आहे, ते दूध तापत ठेवलेलं आहे. चला आता पटकन कापून घेते भाजी. काही गोल गोल कापायची फक्त. आणि ही भाजी मेथीची भाजी करतो ना सेम तशीच करायची. हिरवी मिरची लसणाची आणि जिऱ्याची फोडणी सेम टू सेम तशीच करायची. कुरडूची चांगली धुवून घ्यायची. आता चांगली धुवून घेते. चला तर तुरीचं वरण ठेवलेलं आहे, ते टाकली ना जिरे टाकते थोडे शिजतानी आणि हळद टाकते आणि आपलं कोकम टाकते. कोकम टाकते. असं छान चव येते वरणाला. आता माझा तो उपवास आहे पण मग संध्याकाळी वगैरे काही जास्त थोडं टाकते. तर हे कुकर आहे ना इतकं छान निघालं होतं, मी इथून घेतलं होतं आपल्या सोनीत मधून. छोटसच आहे, हे 3चं आहे. इतकं मस्त निघालं, त्याच्यातून ओतू जात नाही काय नाही, इतकं भारी निघालं. आणि आमच्या पुरता एकदम बरोबर आहे, याच्यात काही पण शिजण्यासाठी. आणि लवकर छोटसच आहे आणि मस्त घासायला पण एकदम इझी जातं. तर
छान आहे माझं क्यूट क्यूट कुकर. आणि माझ्याकडे एक मोठं पण आहे प्रेस्टिजचं, ते ठेवून दिलेलं आहे रेड कलरचं. पण हे माझं सेकंड खूप भारी क्यूट क्यूट एकदम. चला आता शकता अशी दिसते जवळून भाजी, अशी एकदम कोम आहेत. हे मुलांची इतकी गर्दी चालू आहे ना, बघू शकतो. अशी दिसते आपली ही रानभाजी. वेलासारखीच आहे, वेलच आहे, फक्त वरची वरची तोडलेले आहेत. आता कसली आहे काय नाव नाही मला माहिती, पण मी एकदा केली होती 2-1 वर्षापूर्वी, पण आता दिली परत, भेटली ती, पण सहसा भेटत नाही. तर चला आता मस्त करू. असे पान आहे त्याची. तर इथे आहे माझं जिऱ्याचं पाणी. भाजी कापता कापता कसं घेते मी थोडंफार. त्याच्यात मी ना थोडीच भाजी करणार, कारण मला भुगलताच करणार आहे. तर अशी कापून घेतली, बघू शकता, गोल गोल. जर आता पटकन कापून घेते आणि बाकीची नंतर डायरेक्ट रेसिपी. तर भाजी निवडून ठेवली, बाकीची ठेवून दिली मी परत कापून थोडीशी. तर इथे आहे 2 रानभाज्या, कोरडूची आणि ही नाही माहिती कसली आहे, बघेल आता काय आहे त्याचं. जर मला नाव माहिती पडलं तर मी सांगेल ह्याच ब्लॉग मध्ये. अशी चिरून घेतली. आता मस्त छान दोन्ही भाजी धुवून घेणार आणि सिंपल फोडणी द्यायची आहे. ही तर मेथीच्या भाजीसारखीच करायची, कोरडूची दाखवली वाटतं मी मागे. आणि ही फक्त बॉईल करत ठेवणार मी, मीठ टाकून बॉईल केली की जशी चाईची भाजी मी दाखवली होती ना, सेम तशीच करायची. जर तुम्हाला बघायचं असेल ना चाईची भाजी बघा, सेम तशीच करायची. बॉईल करून घ्यायची मीठ टाकून, आणि बॉईल झाली की 10 मिनिट ड्रेन करून जाळीमध्ये मग फोडणी द्यायची. म्हणजे जसं आपल्याला मसाले लागतील, लाल मिरची हिरव्या मिरची मध्ये करायची असेल तर करू शकता. आणि एक टीप, रानभाज्यांना कधी पण एकदम कमी तेल वापरायचं, जास्त तेल नाही आणि जास्त मसाले नाही. चला आता चहा वगैरे पिऊन घेते आणि भाज्या धुवून वगैरे टाकून देते. शकता इथे बॉईल करून ठेवलेली भाजी मीठ टाकून. आता कुरडूची भाजी पण टाकणार. आता इथे चहा झालेला आहे, तर चहा झाल्यावर बोलतेच. इथे भाजी मी ना अशी बॉईल करून घेतलेली आहे, बघू शकता. तर अशी बॉईल करून घेतलेली आहे. तर आता फोडणी देऊ आणि आपली कुरडूची भाजी पण झालेली आहे, एकदम मेथीच्या भाजी सारखी, बघू शकता. अशी याच्यात काढून ठेवली आणि आता त्याच पॅन मध्ये मी ती भाजी करते. चला कशी करते दाखवते तुम्हाला. तेल तापलेलं आहे, जिरे टाकते, कांदा आणि आता लसूण, मिक्स करून घ्यायचं. कांदा आणि लसूणच टाकलेला आहे, दुसरं काहीच टाकलं. थोडं ब्राऊन करून घ्यायचं कांदा. तर याच्यात टाकायची आता हळद आणि लाल तिखट आणि थोडस धना पावडर टाकते, बस, काहीच नाही आता जास्त टाकायचं. मसाले एवढेच मसाले टाकलेले आहे मी. आता टाकायची आपल्याला रानभाजी. आता याचं नाव नाही माहिती मला, नाव माहित झालं ना सांगते. मिक्स करून घ्यायची. यात आधी मीठ टाकलं होतं, थोडंच वरतून मीठ टाकणार आता मी. तर मिक्स करून घेतलेली आता मीठ. आता आपल्याला ना थोडीशी वाफवून घ्यायची, कारण शिजलेलीच आहे भाजी, थोडीशी वाफवून घ्यायची. तर आता झाकून
5 मिनिट वाफून घेणार, मग आपली भाजी रेडी होते. तर इथे आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे. बघू शकता त्याचं पाणी सगळं ओढून गेलेलं आहे. अशी आपली रानभाजी झालेली आहे. गॅस ऑफ करते. संध्याकाळचे 5 वाजलेले आहे. पावसाचं वातावरण आहे आणि इथे म्हटलं तूप करून घेऊ, तर इथे लोणी बघू शकता मेल्ट करते तूप आणि एवढं चाच निघालेलं आहे बघू शकता. तर याचं म्हटलं कढी करू, काहीतरी कढीच करणार, गरम गरम करणार. असं तर तिला जाणं नाही का, थंडी आहे. तर इथे तूप आणि साईडला दूध तापत ठेवलेला आहे, चहा बनवायचा आहे. तर म्हटलं चला तूप करून घेऊ आणि थोड्या वेळाने जायचं वेस्ट साईडला मस्त छान ऑफर चालू आहे. जशा व्हिडिओला मी दाखवले तसंच वेस्ट साईडला पण ऑफर्स आहे. तर म्हटलं जाऊ बघू काय आहे काय नाही तिथे. तर चला आता जेव्हा आवडेल ना त्यावेळेसच बोलते तुमच्याशी. चला आणि तूप पण दाखवेल मी तुम्हाला नंतर. तर आता इथे आवडलेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहे वेस्ट साईडला आणि आता थोडा पाऊस थांबलेला होता बघू शकता. पण आता जेव्हा आम्ही निघतो तेव्हाच पाऊस येतो. पण तरी रेनकोट वगैरे घेऊन घेतलेले आहे. तर इथे आता आम्ही चाललेलो आहे आणि हे रस्त्याला मोठे मोठे खांब काय लावले काय कळत नाही, पेठ रोडच्या रस्त्याला. तर जे मार्केट आहे ना, पवार मार्केट आहे, त्याच रस्त्याला असे मोठे मोठे खांब लावलेले आहे. ते कसले काय माहिती, तर तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करा की कसले आहेत. तर आता थोडंसं पाऊस उघडलेला होता छानपैकी आणि आता आम्ही चाललेलो आहे वेस्ट साईडला. तर तुम्हाला माहिती मान्सून मध्ये दरवेळेस सेल लागतो महिनाभर आणि ह्या सेल मध्ये आपल्याला काय मिळतं बघू. जास्त करून किड्स वेअर वर छान ऑफर्स असतात आणि सुंदर सुंदर असतात. पण मी ऑलरेडी घेऊन टाकलेले आहे विहानसाठी आणि कियारासाठी बघेल मी टी शर्ट वगैरे काय असेल अजून छान भेटलं तर, जीन्स वगैरे. तर तेच इथे आम्ही आता मॅकडॉनल्ड होतं कॉलेज रोडला, तर इथे आता एक शॉप उघडलेला आहे द सोर्ड स्टोर. भारी आहे एकदम. म्हणजे मार्वलचे टी शर्ट वगैरे भेटत असतील किंवा ड्रेसेस भेटत असतील बॉईजचे किंवा जेंट्सचे. तर इथे हा मॉल आहे आपला फेवरेट पहिला बिग बाजार. तर त्याचं पण काय झालंय बघू शकता. आणि आता आम्ही निघालेलो आहे वेस्ट साईडच्या रस्त्याला. वेस्ट साईड आपलं जे मोमोज वगैरे विशाल मोमोज खातो त्याच रस्त्याला आहे. तर म्हटलं चला आता बघू काय आहे काय नाही ऑफर मध्ये. आणि बघते तर काय एवढ्या गाड्या होत्या ना, बापरे. एवढी पार्किंग भरलेली होती बघू शकता दोन्ही साईडला, इतकी पार्किंग त्याची. वेस्ट साईड च्या ज्या मॉलची पार्किंग तर पूर्ण पुढची म्हणजे पुढचे रस्ते सगळे भरलेले होते. आता मग आम्ही खाली जाऊन बेसमेंटला जाऊन गाडी लावणार. एवढी साईडच्या पार्किंग मध्ये एवढी सेल चालू होतं, गाडी लावायला लागत नाही. आता इथे लावतोय पार्किंग मध्ये त्यांच्या बेसमेंटच्या. त्या वेस्ट साईडला आलेलो आहे. बघू इतकी गर्दी आहे ना, पार्किंगला सुद्धा जागा नाहीये कारण एवढी ऑफर चालू आहे. बघू आता काय आहे काय नाही. बघ तिथे जगावर कळेल, बघू शकता. ओ माय गॉड, आल्या आल्या किती भारी आहे चारशे नाव करण्यासाठी आली. ड्रेस एक डेनिमचा आणि 2 टॅप टॉप आहे. बघते खूपच गर्दी आहे, व्हिडिओ काढता येत नाही पण पाठवलेलं आहे. खूप ऑफर चालू आहे बघू शकता. हा आहे एक एवढा एक खास वाटला दिला आहे लार्ज. हा छान वाटतोय मला. 499 आहे, 699चा. हा ड्रेस एवढा एक खास वाटत नाही. स्मॉल आहे, मीडियम असं तर छान आला असता. बघू शकता हा आहे एक टँक टॉप, छान आहे कलर. नको ही पोल आता घेईन मी जीन्स.
चला. तर खाली तर मी घालून बघत होती, पण लार्ज एक्सेल अशा साईज आहेत. बहुतेक काढली, रोज सकाळी जायचं ऑफर असेल तर, कारण सकाळी आपल्या साईजचे कपडे भेटतात. आता वरती आहे एथनिक वेअर, सगळे ट्रॅडिशनल ड्रेसेस आहे. तुम्ही आता रक्षाबंधन येतं तर रक्षाबंधनसाठी घेऊ शकता. इतके छान छान ड्रेसेस होते आणि बापरे, ते सुद्धा ऑफरमध्ये आहेत. आणि रक्षाबंधनसाठी तुम्ही इथे येऊन परचेस करू शकता. हा स्कर्ट तर बघू शकता, इतका सुंदर आहे. रक्षाबंधनला जर असा स्कर्ट घातला आणि वरती मस्त टँक टॉप किंवा काहीतरी व्हाईट कलरचा टॉप घातला, इतका सुंदर दिसणार ना. तर छान ट्रॅडिशनल प्लस वेस्ट असं लुक येणार. तर कुर्तीज वगैरे त्याच्यावर पण खूप ऑफर्स चालू होत्या. आणि किड्स वेअर तर बापरे. आणि बेस्ट पार्ट म्हणजे मला आवडता इथल्या वस्तू, ज्या डेकोरेटिव्ह आयटम्स ते वरती आहेत. पण आता सध्या आपण खाली बघू मुलांचे, लहान मुलांचे ड्रेसेस, मुलींचे ड्रेसेस ऑफरमध्ये आहे की नाही. तर भरपूर ऑफरमध्ये होते. मुलांचे इतके सुंदर सुंदर ड्रेसेस. आम्ही वियांसाठी ना इथूनच टी शर्ट वगैरे घेतो नेहमी. कियारासाठी पण घेतलेले आहे, पण वियांसाठी जास्त घेतलेले इथले टी शर्ट. त्याच्या बर्थडेला वगैरे अजून सुद्धा एकदम छान टिकले आहे. आणि क्वालिटी वाईज इतके सुंदर असतात ना. तर म्हणजे 700-800चे टी शर्ट डायरेक्ट 400ला 300ला अशीच होते. आणि हे स्कर्ट बघू शकता. तर मुलींचे तर इतके सुंदर सुंदर होते. तर कियारासाठी आम्ही ना 4-5 टी शर्ट बाजूला काढले. आता बघू कोणते घ्यायचे काय. आणि हे स्कर्ट तर बघू शकता, किती क्यूट क्यूट स्कर्ट आहे ना. पण ना तिच्या साईजचे नव्हते. तर मी मग म्हटलं तर टी शर्ट घेऊ, तिला जास्त टी शर्ट आवडतात घालायला वेगवेगळे, कारण तिच्याकडे पॅन्ट्स वगैरे भरपूर आहे. आणि लहान मुलांची किती छान आहे बघू शकता. तर वैभवने हे सुद्धा चॉईस केले. आणि हा कॉर्ड सेट हा सुद्धा चॉईस केला. तर बघू आता हे टी शर्ट बघू शकता किती सुंदर आहे. तर लहान मुलींचे एवढे छान छान ड्रेसेस आहे ना, बघूनच मन भरून जातं. म्हणून मुलगी असली ना तर तिला आपल्याला इतके आवडीचे ड्रेस घेता येतात. पण मुलांचे नुसते टी शर्ट, जीन्स, पॅन्ट असते. तर असे फ्रॉक वगैरे इतके सुंदर सुंदर होते ना. चला म्हटलं कियारासाठी चॉईस करू 4-5 टी शर्ट. आणि तुम्ही कमेंट केल्या की वियांसाठीच घेतले जुडिओच्या ज्या सेलमध्ये. पण आज म्हटलं की यासाठी घ्यायचे, कारण जुडिओमध्ये तिच्या साईजचे कपडेच नव्हते. आणि इथे सुद्धा नव्हते, इतके शोधले आम्ही. तर शोधून शोधून आम्हाला तिच्या साईजचे 3-4 टी शर्ट मिळाले. तर तेच चॉईस करतोय आम्ही आता. तर चला आता पटापट घेऊन टाकू आणि वरती जाऊ. वरती आहे जेंट्स सेक्शन, तिथे मिळतात छान डेकोरेटिव्ह आयटम. ऐकलं का आपण ना कॅमेरा ऍक्शन हा तो पण भारी. त्याच्यावर इतकी ऑफर चालू नाही. 199 वगैरे ड्रेसेस इतके सुंदर आहे. आता हा 499 बघू शकता, एकदम मस्त ड्रेसेस आहे. हॅलो किड्स सेक्शन असं चालू आहे. ना आवड इतके आवडले होते, पण एकच ठेवलं, एका बाईने घेऊन टाकले. अशा वस्तू आहेत बघू शकता 199लाच. हा नका बघू शकता 699ला गणपती आहे. हे सगळं 699ला आहे सगळं ऑल. ऐकलं का इकडे 700. आणि इथे पण काही वस्तू आहे. वाव, हे नसेल ऑफर मध्ये, किती सुंदर आहे बघू शकता.
1200च. वाव, हे सगळे 700, 699 सगळं. भाकरी करायचं नाही नाही, हे भाकरी करायचं नाही ना. हे मी करून देऊ हे पण भारी, मला आवडते. घेवा ना, किती मस्त आहे. काही गोष्टी इथेच घेतल्या. हो, हे पण ऐकलं का, ते भेटत नाही ना असे. वाव, बघू शकता ग्लास किती छान आहे. सिंगल सिंगल ग्लास भेटतात इथे. बघा कोणता घ्यायचा. मी आवडलंय बघ. ह्याच्यात पाणी घ्यायचं. छान आहे ना. शिप आहे ना, किती भारी वाटतं. कितीच आहे, 400 रुपयाचा आहे. दुसरं बघू चला, युनिक काहीतरी बघू, युनिक. अहो खूप वस्तू गेल्या, इतके भारी स्वस्त मी याला बघितलं होतं. काय आहे ते, त्यांची पुढे घेत जा बरं आता. रोटी बॉक्स, बघू शकता. हे ना किती छान आहे. आता आली का तिथे. वाव, ब्रेड ठेवण्यासाठी मस्त आहे, बघू शकता. 490. भारी आहे ना सगळे. तर तुम्ही बघितलं असेल डेकोरेटिव्ह आयटम इतके स्वस्त आहे ना, म्हणजे 199. तर मी ना आऊल घेतलेला आहे एक, आणि नेमकी त्या बाईने परत आणून ठेवली तिथे आऊल, तर मी 2 आऊल घेतलेले आहे. आणि एक थोडासा ना तिच्याकडून तुटून गेलेला असावा बहुतेक, आधी काल मी बघितलं तेव्हा छान होता. तर पण मी आता 2 घेतलेले आहे. 199, 499चे होते वाटतं. तर मी 199ला 2 आऊल घेतलेले आहे. आणि ती गणपती स्टॅच्यू वगैरे खूपच मस्त आहेत डेकोरेटिव्ह आयटम्स. आणि उषा वगैरे त्या सुद्धा इतक्या भारी आहे ना. आणि आता संपून गेल्या, कारण ऑफरमध्ये भरपूर साऱ्या वस्तू असतात तिथे. तर ह्या वस्तू मला खूप बघायला आवडतात, डेकोरेटिव्ह आयटम्स वगैरे. तर तेच म्हटलं चला बघू. आणि मी बोलले की आता याच्या पुढे इथूनच काही वस्तू घेत जा. आणि इथे छान मी घेतलेली आहे आऊल, आणि त्याच्यानंतर ड्रेसेस, आणि माझ्यासाठी टॉप जीन्स असं काहीतरी बघितलं आहे. आता घरी गेल्यावर दाखवेलच मी. आणि हे जे कंटेनर आहे ना, हे मेटलचे आहे. शुगर म्हणजे चहा वगैरे ठेवू शकतो आपण. तर असे कंटेनर, आणि इतके अस्थेटिक लुक येतो ना हे अशा वस्तू घेतल्या. तर मी आता माझ्या किचनमध्ये थोडं अस्थेटिक लुक करणार आहे, म्हणजे छानपैकी अशा वस्तू ठेवणार आहे. आणि हे ब्रेड कंटेनर इतकं सुंदर होतं ना, तर मी घेणारच आहे तसं ब्रेडचं कंटेनर. मला इतकं आवडलेलं आहे ना. पण ऑलरेडी आधीच इतकी शॉपिंग करून टाकलेली आहे. झुडिओमध्ये आम्ही 5 ते 6 हजारची शॉपिंग केली. त्याच्यानंतर आता म्हणजे झुडिओमध्ये तर वैभवचे आणि विहानचे जास्त कपडे घेतले. आणि आता वेस्ट साईडला पण भरपूर खरेदी झालेली आहे, त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं. नाही तर मला इतकं आवडलं होतं. वैभव बोलली की घ्यायचं असेल तर घेऊन टाक, पण मी आधीच खूप खर्च झालेला होता. त्याच्यामुळे म्हटलं नको, ऑफर तर महिनाभर असणार आहे, बघू नंतर ट्राय करू, येऊन असले तर अजून कमी प्राईस होऊन जातील. तर हे बिस्किट ठेवायचं कंटेनर इतकं सुंदर होतं ना. हे कटलरी कंटेनर, जे चमचे वगैरे ठेवायचं, इतकं अस्थेटिक लुक म्हणजे आपल्या किचनला येणार ना. आणि हे कोस्टर बघू शकता, वाव किती सुंदर होते ना. तर मला ते इतके आवडले. तर इतकी गर्दी अजून सुद्धा एवढा काढायला लागलेला, बघू शकता खूप गर्दी आहे. अजून येत आहे ना सगळे लोक. तर घरी आलो आणि फटाफट स्वयंपाक केला, कारण उशीर झाला होता. तुम्ही बघितलं असेल, आम्ही वेस्ट साईडला गेलो आणि तेच खूप ऑफर चालू आहे लहान मुलांच्या कपड्यांवर. बापरे, भरपूर ऑफर्स आहेत, छान पण आहे.
आणि आपले लेडीजचे पण वेस्टर्न वेअर तर खूपच छान आहे. त्याच्यानंतर एथनिक वेअर ते पण इतकं सुंदर आहे ना, म्हणजे 499, 399, 699 असे प्राइस आहे. जे 1400-1500 आहेत ना ड्रेसेस, ते डायरेक्ट 600ला किंवा 400ला. तर मला तर मग एथनिक वेअर तर काय मी एवढी घालत नाही जास्त, पण वेस्टर्न वेअर भरपूर घालते, वेस्टर्न कपडे. तर त्याच्यामुळे ना मला म्हणजे खूप आवडले होते टॉप, पण मला माझ्या साईजचे मिळाले नाही. म्हणजे जे एक्सेल वगैरे होते, लार्ज होते, ते खूपच ढिले ढिले होते. तर फायनली एक टॉप जो 900चा आहे, नाही 800चा आहे, 799चा, 800चा, तो 499ला भेटलेला आहे. तर तो एक घेतला. एक जीन्स घेतली, 1200ची जीन्स 699ला अशी घेतली. आणि क्यूट क्यूट अशी आऊल आणलेली आहे. मला ना वेस्ट साईडला फक्त ज्या वरती वस्तू आहेत ना सगळ्या डेकोरेटिव्ह वस्तू, तर त्या बघायला आवडतात, घ्यायला सुद्धा आवडतात. मागच्या वेळेस मी काय घेतलं होतं, मागच्या मॉन्सून ऑफर मध्ये मी ना छान बास्केट घेतले होते, तर तुम्हाला दाखवते नंतर. पण आज काय घेतलं मी तुम्हाला दाखवते. तर असे क्यूट क्यूट असे आऊल घेतलेले आहे, बघू शकता. तर याची प्राइस ना 400 आहे. तर 199 भेटले. हे प्लास्टर ऑफ पॅरिसचे बहुतेक काहीतरी आहे मटेरियल, पण हेवी आहे आणि छान आहे. एक दुसरं मोठं होतं, पण त्याला थोडंसं म्हणजे चीर गेलेली होती, पण छान होतं. मला वाटतं ते पण घेऊन टाकलं पाहिजे, त्याला काही केलं असतं म्हणजे तीच छान दिसले असते. पण मग म्हटलं जाऊ दे, कॅन्सल केलं. मग मी हे 200 रुपयाचे 2 घेतलेले आहे. किती सुंदर सुंदर दिसतात. तर माझा विचार चालू आहे, इथे आम्हाला एक कॅबिनेट करायचे, तिथे छान दिसतील असे किचन मध्ये ठेवले तर. तर बघते आता काय करायचं. सध्या तरी मी इथे ठेवते. तर इथून काय झालं काय माहिती, आवाज आला तर कंटिन्यू झाला नाही आवाज. तर अशी आऊल घेतलेली आहे सुंदर सुंदर, आणि जीन्स घेतली. आणि केरळला आम्ही ना जे टी शर्ट आणले ती तर देतच नाही, काल त्या दिवशी तिला विहानलाच घेतले होते. तर मी आता पुढच्या ब्लॉग मध्ये तिचे कपडे दाखवेल तुम्हाला, काय म्हणजे काय काय घेतलंय तिच्यासाठी. पण मग माझी माझी मी दाखवते आता. तर ही जीन्स घेतलेली आहे, इतकी सुंदर अशी कॉफी कलरची जीन्स भेटलेली आहे. आणि म्हणजे ही 1200ची जीन्स होती, तर ही 499लाच भेटली. इतकी सुंदर आणि मला खूपच आवडली, आणि छान पण कलर आहे. पण लार्ज भेटली. काही नाही, मी बेल्ट वगैरे लावेल आणि घालणार. तर अशी सुंदर जीन्स घेतलेली आहे, मस्त वाईड लेग जीन्स. तर अशी कलर पण आता सुंदर दिसतात, एकदम छान दिसतात, एलिगंट दिसतात. आणि त्याच्यावर मॅचिंग टँक टॉप घेतलेला आहे ग्रीन कलरचा, म्हणजे ग्रीन पण नाही, बॉटल ग्रीन असतो ना तसा कलर घेतलेला आहे. आणि कियारासाठी आम्ही 3-4 टी शर्ट घेतले आणि एक ड्रेस घेतलेली येलो कलरचा, इतका सुंदर आहे ना. पण ती सगळे ड्रेसेस घेऊन बसली, दाखवतच नाही, तिला वाटतं देऊन टाकेल विहानला. तर रडते पण आहे, तिला आज नेलं पण नव्हतं. तर ते मी पुढच्या ब्लॉग मध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार तिचे ड्रेसेस. तर आता फक्त मी माझा दाखवते, आणि जे आऊल आणली ते दाखवली तुम्हाला. आणि हा आहे बॉटल ग्रीन टँक टॉप, जो मी घालून दाखवला होता. 799चा आहे आणि 499ला भेटला, म्हणजे 800चा 500ला भेटलेला आहे. तर बघू शकता असं आहे. आता एका व्हिडिओमध्ये मी हा लुक क्रिएट करेल तेव्हा दाखवेलच, आणि खूप सुंदर आहे. तर छान दिसत होता. आणि तेच व्लॉग मग इथेच एंड करते. कशी वाटली माझी शॉपिंग वेस्ट साईड मधली नक्की सांगा. आय होप आवडले असेल, बघायला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नक्की नक्की कमेंट्स करून सांगा. आणि छान ऑफर चालू आहे महिनाभर, तुम्ही पण जाऊन या वेस्ट साईडला. एकदम रिजनेबल प्राईसमध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीचे जीन्स वगैरे भेटून जातात, टॉप भेटून जातात. आणि असेच छान छान व्हिडिओ मी घेऊन येणार दरवेळेस. तर व्लॉग इथेच एंड करते. आवडला असेल व्लॉग नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.